जिसकी 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 जितनी संख्या भारी उसकी उसी उतनी जी, भागीदारी. दे दो उनको भागीदारी. नाही, पण आता म्हणजे तुम्ही आता म्हणता सरकारमध्ये अजित पवार देखील आहेत. म्हणजे अजित पवार ह्या सरकारचा भाग आहेत. तुमच्या पक्षाचे पूर्वीचे नेते राहिलेत ते. ते देखील आता याच्यात भूमिका, पण त्यांच्याबद्दल फार मनोज जरांगे बोलत नसेल तरी सुद्धा त्यांची जबाबदारी आहे ही सरकारची याच्यावरती निर्णय देणं. ते जात आहेत म्हणजे इनफॅक्ट ते तर केंद्रीय नेतृत्वाला जाऊन भेटत असतात दिल्लीत. अगदी हल्लीच भेटले जाऊन, त्याच्यावरनं फार मोठी कॉन्ट्रोवर्सी देखील झाली. पण मग त्यांच्याकडनं तुम्ही तुम्ही त्यांच्याबद्दल काय बोललात ना, की अजित पवारांकडनं काय अपेक्षा, उपमुख्यमंत्री म्हणून हा असं प्रश्न आहे की सुद्धा. ते कधी भूमिका घेतील असं मला वाटत नाही. बरं. बीजेपी जे सांगेल तेच ते बोलतील. हं. बीजेपीच्या विरोधात ते कधीही भूमिका घेणार नाहीत आणि अजितदादा कधीही भूमिका घेत नसतात. बरं. मी खूप जवळनं त्यांना बघितलंय. बरं. पुरंदरेच्या वेळेस जेव्हा मी शिवाजी महाराजांबद्दल खोटा इतिहास लिहिला गेलाय असं म्हणून जेव्हा टीका केली बाबासाहेब पुरंदरेंवर, हं. ते हे आंदोलन मागे घे असे आदेश मला त्यांच्याच जवळच्यांकडनं आले अच्छा. आणि मी नाही घेतले. मी सांगितलं माझा अभ्यास आहे त्याच्यावर, मी बोलणार. मला एक सहज आता ह्या मुद्द्यातून विषय मला आठवला, म्हणजे तुमचं म्हणजे मी तुम्हाला बघतोय अनेक वर्ष. आम्ही सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा आली तेव्हापासून बघतोय. तुमचं आणि अजित पवारांचं कधी फारसं पॉलिटिकली जमलं नाही असं आमचं ऑब्झर्वेशन आहे. करेक्ट मी फाय एम रॉंग. असं जमलं नाही असं काही नाही, पण मी तसा लांबच राहायचो कारण का? मला भीती वाटायची. कसली? अजित पवारांची? अजित पवारांची भीती वाटायची मला, का? कारण ते कधीही कोणाचाही अपमान करतात. अच्छा. कधीही कोणाचाही अपमान करतात. जर ते स्टेजवरती आर आर पाटलाचा अपमान करू शकतात, हो. हा असा चायनात जाऊन पण थुंकेल, आपल्याला सहन नाही होणार. आणि ते उगाच मग नंतर भांडण, त्याच्यापेक्षा आपला मग 4 हात लांबच राहायचं. हं. मी त्यांच्याकडे कधी जवळ गेलोच नाही, कधीच नाही. हे तुम्हाला कारण वाटतं का अजित पवारांच्या मग राजकीय दृष्ट्या ते फार त्यांना जिथपर्यंत पोहोचायचं होतं, त्यांची जी अम्बिशन आहे तिथपर्यंत, म्हणजे मुख्यमंत्री पदाचा अगदी स्पष्ट, त्यांचा हा स्वभाव आळाला असं वाटतं तुम्हाला? नाही मला हे तुमचं एक एक ऑब्झर्वेशन विचारतोय मी, तुम्हाला पॉलिटिकल कमेंट विचारत नाही. या स्वभावामुळे नाही. आता ते रिसेंटली अजित पवारांनी एक स्टेटमेंट केलं, म्हणजे अर्थात ते डिनाय करतात ते दिल्लीला भेटींसाठी जायचे, वेश बदलून जायचे असं एक स्टेटमेंट आलं होतं. दिल्लीत काही पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये अर्थात ते आलं होतं, कॅमेऱ्यावर नव्हतं ते. पण त्याच्यावरनं खूप राजकारण बघतो मी. त्यांनी थेट चॅलेंज दिलं की हे आरोप प्रूव्ह करून दाखवा. जर हे आरोप साबित झाले तर मी राजकारण सोडेल, नाहीतर ज्यांनी संसदेत आरोप केले त्यांनी राजकारण सोडावं असं अजित पवार म्हणतात. म्हणजे सुप्रिया सुळेंनीच केला आरोप. असं आहे की राजकारण सोडीन वगैरे, हारल्यानंतर मी मिशी काढीन असं ते म्हणाले होते. काढली का? प्रश्न आहे की एकतर अनौपचारिक गप्पांमध्ये आपण काय बोलावं ह्याला मर्यादा असल्या पाहिजेत. अच्छा. आणि प्लस तुम्ही त्याला फोन करून सांगता बातम्या लावा, अनौपचारिक गप्पांच्या बातम्या लावा, अशा दिल्लीच्या पत्रकारांना फोन गेले. बर. मी त्या दिल्लीच्या पत्रकारांबरोबर 2 तास गप्पा मारत बसलो होतो. बर. ज्या दिवशी तारखेला गेलो ना, परवा का तेरवा, म्हणजे या मागच्या आठवड्यात जेव्हा तारीख होती, ही कॉन्ट्रोवर्सी बाहेर येण्याच्या आधी, बर. तर त्याच पत्रकारांनी हसत हसत मला सांगितलं अच्छा. की असं असं ते बोलले आणि मग आम्हाला फोन पण आले की लावा वगैरे. म्हणजे काय, पण बहुधा सर्वच माध्यमांमध्ये याची बातमी आली नाही होती. ठीक आहे ना, मला म्हणजे सर्वच माध्यमांमध्ये कशी आली? हो. एखाद्याने सांगितलं असतं तर खोटं सांगितलं असतं. सर्वच माध्यमांत खोटं बोलतात काय? कधी कधी बोलल्यानंतर ती जबाबदारी स्वीकारण्याची पण हिंमत असावी लागते. तुम्ही बहुरूपीच आहात ना, म्हणजे तुम्ही दिल्लीत एक रूप दाखवलं आणि नाशिकमध्ये आज वेगळंच रूप दाखवलं. म्हणजे तुम्ही कपडे बदलून नवीन बहुरूपी, असं ते बहुरूपी हा मागासवर्गीयांमधली एक कम्युनिटी आहे बहुरूपी. तसेच मी आज दिल्लीला वेगळ्या रूपात होतात, आज नाशिकला वेगळ्या रूपात होतात, बहुरूपी. का बरं? त्यांनी थेट चॅलेंज दिलेलं आहे की तुम्ही प्रूव्ह करा. तुम्ही खरं तर तुम्ही संसदेत उचलला मुद्दा. कसं आहे? प्रूव्ह कसं करणार? बिचारे ते पत्रकार. नाही नाही, पण त्यांनी काय मी बाहेर येऊन सांगावं का? मी का म्हणतोय, आम्हालाच बोलल्या होतात. मी का म्हणतो मी माहिती तर नावं घेऊ शकतो कोण कोण बोललंय, मला कोण कोण बोललंय. अहो काही संपादकांसमोर बोललेत ना ते. बरं, जाऊ द्या, सोडून द्या विषय. नाही काय झालं, आपण त्यांना खरं मानूया. अजित पवार हे कधी खोटं बोलत नाही. ऑन अ सिरियस नोट काय झालं, हा मुद्दा संसदेत उपस्थित केला गेला. सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे, इव्हन संजय राऊत तुमच्या महाविकास आघाडीचे एक नेते, त्यांचं म्हणणं आहे
की असं वेश बदलून जाणं इट्स अ सिरियस ब्रीच ऑफ सिक्युरिटी. कारण तिथे जाताना तुम्हाला आयडेंटिटी तुमची तुम्हाला दाखवावी लागते. तुम्हाला तुमच्या याच्यावरची नावं जे खरं आहे काही तपासलं जातं. यांच्यावर जरा हा राष्ट्रीय सुरक्षेशी कुठेतरी आहे झालेला ना, कसं कसं आहे ना. ते काहीतरी नाव काहीतरी वेगळं लिहायचं, काहीतरी पवार वगैरे काय लिहायचं. ए पवार असं त्यांच्या ए. बातमीत पवार. हां, तुमचं आधार कार्ड कशावर आहे? जी. तेच नाव तुमच्या बोर्डिंग पासवर पाहिजे. हं. त्याच नावाने एअरलाईन्सचं तिकीट निघालं पाहिजे. इज दिस नॉट ब्रीच ऑफ सिक्युरिटी? उद्या मी तिकीट काढलं, हं. जे सतीश आहे, कोणाला काय कळणार आहे? कोण कोणाच्या नावावर ट्रॅव्हल करेल? असं नाही होणार ना. दिस इज ब्रीच ऑफ सिक्युरिटी. इन पर्सनिफिकेशन आहे ते. पण तुम्ही आता म्हणतात की ते त्यांनी फोन केले बातम्यांचा. आम्ही मधल्या काळात बातम्या वाचल्या की ते आता एक वेगळ्या पद्धतीने नवीन स्वरूपात अजित ते पवार काहीतरी डिझाईन बॉक्स वगैरे काहीतरी नवीन घेतलाय 200 कोटी रुपयाचं. त्याच्यानंतर बदललेले अजितदादा दिसत आहेत, ते गुलाबी गुलाबी अजितदादा दिसत आहेत. म्हणजे ते 200 कोटी रुपये खर्च करतायत आणि आमची पोरं, गरीब घरातली पोरं, विचारांनी पवार साहेबांच्या बरोबर असलेली पोरं 200 रुपयामध्ये बॅटिंग करतायत. पण मग आता या तुम्ही म्हणतात की रिसोर्सफुल आहेत, त्यांनी एवढी मोठी एजन्सी तयार केली आहे. या रिसोर्सेसचा तुम्ही कसं लढणार आहात? म्हणजे तुमच्या काय प्लॅन तुमचा? लोकसभेमध्ये सुद्धा त्यांचे रिसोर्सेस मजबूत होते. हं. प्रत्येक मतदारसंघामध्ये जवळजवळ 100 कोटी रुपये गेले होते. तरी आम्ही 31 वर गेलो ना. हं. पैशाने तुम्ही मराठी माणसाला नाही विकत घेऊ शकत. पैशाची दादागिरी महाराष्ट्रामध्ये चालत नाही आणि देशात चालली नाही ना.